या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। ब्रिटिशकालीन जुना एल्फिन्स्टन पूल आज रात्री पाडकामासाठी बंद करण्यात येणार आहे। इथल्या दोन बाधित इमारतींचा पुनर्विकास जो आहे तो म्हाडाच्या वतीने करण्यात येईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे। आपल्यासोबत इतर बाजूचे काही स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। 125 वर्ष जुना जो हा एल्फिन्स्टन पूल जो आहे तो एल्फिन्स्टन पूल खरं तर आज पाडकामासाठी बंद करण्यात येणार आहे। तुम्ही देखील पुलाच्या बाजूला राहताय, कारण की दोन इमारती बाधित होणार आहेत। त्या बाधित इमारतींना पुनर्विकास जो आहे तो म्हाडाच्या वतीने करणार असं उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली। तुमचं काय म्हणणं आहे यावर? आमचं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही आहे। जर विकास करत असतील तर त्या विकासाला आमचा पाठिंबा आहेच काय, परंतु इथे जो आजूबाजूच्या लोकांना जो त्रास होणार आहे त्याबद्दल प्रशासनाने काय हे केलेलं आहे, काही व्यवस्था केलेली नाही आहे, तर ती व्यवस्था करावी आणि त्यांचं काम त्यांनी सुरू करावं। काका, याच्या अगोदर 2 वेळा पूल पाडण्याचं काम करण्यात आलं होतं, पण तुम्ही सर्वांनी विरोध केलात म्हणून पूल पाडला नाही। आज तुम्हाला पूल पाडण्यासाठी 12 वाजता बंद करणार आहे, तुम्ही विरोध करणार की पाठिंबा? नाही, आंदोलन करणार आम्ही। याबद्दल आम्ही सर्व एकत्र येऊन याच्याबद्दल आम्ही आज जो त्रास होत आहे त्या मूळ भागाला, ह्या आता बोलतात 2 इमारती पाडणार, या मधल्या सगळ्या पण आल्या त्याच्यात। नुसत्या 2च नाही, 2 बिल्डिंगचं नाव घेतलं जातं, 2 इमारतीचं नाव घेतलं, पण मधलं सगळं बाधित होणार परत, आलं का? त्याच्याशिवाय हा जो ब्रिज बांधतायत याचा विकासाला आम्ही हे नाही, विरोध नाही आमचा। विकास करा, तुम्ही विकास करा, पण लोकांचा विचार करून विकास करा। आधी लगीन तुम्ही लावायचं असेल तर याचं लावा तुम्ही स्थानिकांचं, आणि नंतर तुमचं लगीन करा। नक्कीच आणखी काही नागरिक जे आहेत ते नागरिक आपल्यासोबत आहेत। 2 वेळा खरं तर विरोध जो आहे तो हा पूल पाडण्यासाठी विरोध केला। काल देखील काही स्थानिक जे आहेत ते इथं उतरलेले आपल्याला पाहायला मिळाले। आता तुमची भूमिका काय असेल? कारण की 2 इमारतींचा म्हणजे 2 चाळी आहेत, बैठ्या चाळी, त्या बैठ्या चाळींचा पुनर्विकास केला जाईल असं म्हाडाच्या वतीनं सांगण्यात येत आहे। आजूबाजूच्यांचा प्रश्न निर्माण होतोय असं त्यांचं म्हणणं आहे। तुमची काय भूमिका? तुम्ही म्हणता फक्त 2च इमारत बाधित होणार आहे, पण तुम्ही लोक या रोडवर डम्पिंग करणार आहे। हे वर्ष 125 वर्ष जुनी इमारत आहे। आम्ही विकास कामाच्या पुढे नाही, विकास करा तुम्ही, पण अगोदर इकडच्या रहिवासीचा विकास करा, नंतर तुम्ही देशांचा विकास करा। आमचं एकच म्हणणं आहे, कारण तुम्ही लोक डम्पिंग करणारे बिल्डिंग हालणार आहे। एक बस गेली तरी ते बिल्डिंग हालते, आणि तुम्ही लोक डम्पिंग करणार तर काय बिल्डिंग हालणार नाही? 100% बिल्डिंग हालणार आहे, आणि बिल्डिंग पडली तर जिम्मेदारी प्रशासनाने घेतली पाहिजे। बस आमचं एकच म्हणणार आहे की हा बिल्डिंग जर तुम्ही काही कामं करताना बिल्डिंगला काही बाधित झाला, बिल्डिंग पाडली, तर जबाबदार प्रशासनच राहील, ते आमचं म्हणणंच आहे। बस आज संध्याकाळी पुन्हा विरोध करणार, जो आतापर्यंत 3-4 वेळा विकासला विरोध करतच नाही, कधीच नाही केलेला। पण अगोदर तुम्ही विकास करा, 1 नाही 4 ब्रिज बनवा, पण अगोदर आमचा विकास करा। आमचं एकच म्हणणं आहे की अगोदर आमचा विकास करा, नंतर तुम्ही देशांचा विकास करा। इकडची पब्लिक सर्व 125 वर्ष जुनी आहे, त्यांना तुम्ही काय बघतच नाही, आणि फक्त देशांचा, अरे देश काय, पब्लिक बने देश आहे, नाहीतर कसला देश तो? विकास आमच्या पब्लिकचा अगोदर इकडच्या रहिवासीचा विकास झाला पाहिजे, नंतर देशांचा विकास झाला पाहिजे। आमचं एकच म्हणणं आहे। ज्या 2 इमारतींचा पुनर्विकास केला जातोय तसा तुमचा पण पुनर्विकास व्हावा अशी तुमची? सर, आम्ही 2 बिल्डिंगचा करता जाणार, कारण तुमचे 2 तिकडे पिलर येणार आहे, पण तुम्ही लोक जे डम्पिंग करणार आहे तिकडनं सर्व बिल्डिंग हालणार आहे, कारण एक बिल्डिंग नवीन नाही, इकडे सर्व बिल्डिंग 80-100 वर्ष जुनी आहे। एक इकडनं बस गेली तरी आमची बिल्डिंग हालते। तुम्ही लोक जर डम्पिंग करणार, सर्व करणार आहे, तर बिल्डिंग पडणारच आहे सर, आणि हे बिल्डिंग पडली तर जबाबदार प्रशासनानेच घेतली पाहिजे। बस आमचं एकच म्हणणं आहे सर। नक्कीच आपण पाहतोय की 2 बाधित इमारतींचा पुनर्विकास म्हाडाच्या वतीनं करण्यात येईल असं उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, परंतु आजूबाजूच्या आणखी बिल्डिंग आहेत त्यांचा देखील पुनर्विकास व्हावा, कारण की हा ब्रिज पाडत असताना ज्या पद्धतीने मशिनरींचा वापर केला जाईल त्यावेळेस आम्हाला हादरे बसतील, आणि त्यावेळी जर दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार प्रशासन असेल अशी भूमिका जी आहे ती नागरिकांनी घेतली। त्याच्यामुळे आमचा देखील पुनर्विकास व्हावा अशी भूमिका जी आहे ती इतर स्थानिकांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरामॅन अजय मोहितेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।